नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी लीला भक्तिरत्नांचा महासागर या मालिकेत तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अशी लीला ज्यामध्ये मैंदर्गी गावातील एक साधा मुस्लिम जमादार पण स्वामी समर्थांवरील त्याची श्रद्धा पर्वतासारखी दृढ. एका कैद्यामुळे त्याच्यावर मोठं संकट ओढवतं, पण स्वामींना मनापासून हाक मारतो आणि स्वामी त्यांना अदृश्य रूपाने त्याचं रक्षण करतात. जाती धर्मापलीकडची खरी भक्ती कशी असते आणि म्हणूनच पुढे हा साधा जमादार पीर साहेब म्हणून लोकांच्या हृदयात स्थान कसे मिळवतो ही दाखवणारी ही लीला. मंडळी, एकदा मैंदर्गी गावात एक मुसलमान जमादार तुरुंगात अतिशय प्रामाणिकपणे नोकरी करत होता. वय झालं होतं. पेन्शन घेऊन शांतपणे घरात बसण्याचे दिवस जवळ आले होते. एका संध्याकाळी नेहमीप्रमाणे कैद्यांची मोजणी करताना अचानक त्याच्या लक्षात आलं, एक कैदी गायब आहे. हे पाहताच त्याचे हातपाय थरथरू लागले. माझ्या ताब्यातील कैदी पळाला ही तोहमत त्याच्या संपूर्ण आयुष्यावर डाग ठेवणारी होती. तो मनाने शांत पण स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता. त्या भीतीच्या क्षणी त्याने मनोमन प्रार्थना केली, स्वामी, हा कैदी परत सापडला तर मी नोकरी सोडून आयुष्यभर तुमची सेवा करीन. रात्रभर शोध घेतला, गावभर, रस्त्यांवर, शेतांच्या कडेला, पण कैद्याचा काहीच मागमूस नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी एक स्वार कोर्टाच्या खंदकाजवळ तपास करत असताना तोच पाळलेला कैदी तेथे दडून बसलेला त्याला सापडला. जमादारचा जीव भांड्यात पडला. त्याने कैद्याला प्रामाणिकपणे सुपूर्द केले आणि तत्काळ स्वतःचा राजीनामा दिला. मामलेदाराने कैद्याला विचारलं, रात्रभर तू तिथेच कसा बसून राहिलास? कैद्याने थरथरत्या आवाजात सांगितलेले शब्द ऐकून सर्वच थपकून गेले. मी पळून जाण्यासाठी खंदकावरून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी एक संन्यासी माझ्या समोर उभा राहायचा. त्याची नजर एवढी करडी होती की माझे पाय पुढेच पडत नव्हते. रात्रभर तो माझ्या मागेच फिरत होता, म्हणून मी पळू शकलो नाही. तो संन्यासी दुसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थच होते. आपले वचन पाळून जमादार राजीनामा देत थेट अक्कलकोटला स्वामींच्या चरणी आला. तो मनापासून त्यांची सेवा करू लागला. स्वामींनी रोज दुपारी त्याच्यासाठी 2 भाकऱ्यांची व्यवस्था केली होती. पण काही दिवसांनी चोळप्पा त्या भाकऱ्या देण्यास कचरू लागला आणि जमादाराला स्वामींपासून लांब बसायला सांगू लागला. हे श्री स्वामींच्या नजरेला चुकले नाही. एके दिवशी त्यांनी स्वतःच्या पायातील जोडा काढून थेट जमादाराच्या अंगावर फेकला आणि म्हटले, गावी जा. तो जोडा त्याच्यासाठी दैवी प्रसाद होता. तो आनंदाने मैंदर्गीला परतला आणि त्या पवित्र पादुकांची भक्तिभावाने पूजा करू लागला. परंतु घरच्यांना हे मान्य नव्हते. मुसलमान माणूस आणि हिंदू साधूची जोडी पुजतो या कारणावरून त्यांनी त्याला घराबाहेर काढून टाकले. जमादार गावातील एका पडक्या घरात राहू लागला, पण स्वामींची कृपा त्याच्यासोबत होती. त्याला रोज गावातून सहज अन्न मिळू लागले. हळूहळू लोक त्याच्याकडे येऊ लागले. दुःखी, रोगी, पीडित तो स्वामींच्या पादुकांखाली थोडीशी माती देत असे आणि लोक बरे होऊ लागले. तो गावाचा मानाचा सिद्ध पुरुष बनला. त्याची कीर्ती सर्वदूर पसरली. श्री स्वामी समर्थही त्याला प्रेमाने पीर साहेब म्हणू लागले. ज्यांनी कधी काळी त्याचा अपमान केला होता तेच नंतर प्रेमाने आणि मानाने त्याला परत घरी घेऊन गेले. त्याने मैंदर्गीत एक देऊळ बांधले आणि त्या पवित्र पादुकांची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य घडवले आणि शेवटी ते आपल्या गावातच समाधिस्थ झाले. मित्रांनो, हे भक्तिरत्न तुमच्या मनाला भावलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन भक्तिरत्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.